नाशिकच्या त्या काळच्या इतिहासामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाशिकमध्ये जास्त जाणं येणं होतं आणि दादासाहेब गायकवाड नावाची हस्ती बाबासाहेबांबरोबर होती. त्यामुळे त्या काळी प्रोफेसर शंकररावांचे शेजवळ किसनराव शेजवळ हे त्या काळी होतं. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या साक्षात जिवंतपणे त्यांच्या पायाशी बसलेले हे सर्व मिसेसचे वडील लहान 5 वर्षाचे होते आणि त्या काळी त्यांच्या कारकिर्दीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीत असताना ते शिकले, ग्रॅज्युएट झाले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्राध्यापक म्हणून सिद्धार्थ कॉलेजमध्ये लावले मुंबईच्या आणि तिथूनच व्हाईस प्रिन्सिपल झाले, केमिस्ट्री PhD. त्यामुळे सगळे भाऊबंद शिकून सवरून मुंबईमध्ये आले, स्थायिक झाले. हा इतिहास सांगण्याचं कारण म्हणजे की डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानाने, हा इतिहास सांगण्याचं कारण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने कसं दीन दलित समाज, बाबासाहेब आंबेडकरांच्या इतिहासाने, संविधानाने, घटनेने कसा दीन दलित समाज पुढे शिकून सवरून येतो, मोठा अधिकारी होतो. म्हणजे ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सानिध्य लाभलं असे महान व्यक्तिमत्व, देवत कामगार नेते चांगो शिंदे हे पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाहिलेलं आहे आणि अशा पाहिलेल्या संविधान घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाहिलेल्या व्यक्तींचं महत्त्व आज त्यांनी इतिहास घडवलेला आहे. आपल्या पिढ्यानपिढ्या शिकून सवरून सुशिक्षित करून विदेशात पाठवलेल्या, तसंच चांगो शिंदेचं घराण्याचं आहे, कोकणातून आलं, वडील अंगठे साधे लिहिता वाचेल, अंगठे बाद लिहिता वाचेल एवढंच, मागे पुढे पुढे वडिलांचे सामर्थ्य नाही आहे, लहानपणीच वडील वाढले. आजी दुर्धर परिस्थितीतून खोपोली चौककडून चालत त्या काळी आली, 1930 ठाण्यामध्ये स्थायिक झाली आणि इतिहास घडविला. दादाजी कोंडदेव मैदान जे घडले त्याच्या काही पूर्वी झोपडपट्टी होती, त्या मैदानात तिथे वंचित स्थायिक झाली. इमारतींवर मोलमजुरी काम करायला दगड विटा सिमेंट उचलायला जायची माझी आजी. तर त्या काही गावी असताना माथेरानच्या डोंगरावर चढून उतरून रोजचा उदरनिर्वाह भाजीपाला विकून करायची. ते आज ठाणे जिल्ह्यामध्ये येऊन दादाजी कोंडदेव जागेवरती स्थायिक झाले, झोपडपट्टीमध्ये राहिले, उदरनिर्वाह करायला रोज सकाळी उठून इमारतींच्या कामांवरती नाका कामगार म्हणून जायची. अशी आजी माझी खंबीर नेतृत्ववादी होती. इंदिरा गांधींचं जे काय, इंदिरा गांधी स्वर्गीय पंतप्रधान होतं, त्यांचं जे काय डॅशिंगने सुद्धा सेम माझ्या आजीमध्ये होतं. त्यामुळे चांगो शिंदे घडले, शिक्षण नाही पण बुद्धीने घडले, सामर्थ्याने घडले, आंदोलनाने घडले, क्रांतीने घडले, कामगार चळवळीने घडले, बाबासाहेब आंबेडकरांची चळवळीने घडले आणि समाजाला जे जे द्यायचं होतं ते सर्व पूर्वपार त्यांनी दिलं. कामगार घडवला, कामगारांना आर्थिक सक्षमीकरणाची बँक उभारली, पतपेढी उभारली, आंबेडकरी समाजाला भलं मोठं बुद्धिवारचं दिलं जागा. जोशी बेडेकर कॉलेज 300 करोडची जागा आहे, काही नाही ते करून गेलं. कामगारांना त्या काही गावाखेडेगावातून आणलं, आज वारसा हक्काने कामगार काम करतात. मी सातत्याने बोलतोय, का बोलतोय की आज ज्यांनी सत्ता घेऊन सत्तेमध्ये महानगरपालिकेमध्ये नगरसेवक गटनेता ते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, आता मुख्यमंत्री, परत उपमुख्यमंत्री होऊन जे सत्तेतून घडवलं तेच आम्ही बिना सत्तेने घडविलं असे ते चांगो शिंदे होत. आम्ही कोकणातले, रायगडामधले, कर्जत खोपोली जिल्हा, रायगड जिल्ह्यामधले आणि आलो ते 1930मध्ये ठाण्यामध्ये 95 वर्ष झाली. हा इतिहास सांगतोय कारण साताराकडचे आलेले शिंदे केवळ स्वार्थी अर्थाने आणले. नगरसेवक राजकीय पक्षात गेले, फक्त स्वार्थ, राजकीय सत्तेत जाऊन स्वार्थ, कुठल्या गोरगरिबांचं कल्याण भलं केले नाही. कुठले मला सांगावं एकतरी माणसाला नोकरी त्याने दिलेली आहे, सांगावं ह्या अमुक माणसाला नोकरी दिली, तेच चांगो शिंदे तिकडच्या आधी रेकॉर्डवर आहे. आजही असा रेकॉर्ड आहे समोर, युनियनचे त्यांचा रेकॉर्ड आहे, 10 गुणी रेकॉर्ड आहे. त्याच्यामध्ये रेकॉर्ड आहे कोणत्या कामगारांना कुठल्या साली लावले, कुठली यादी काय आहे कामगारांची, ते चांगो शिंदे दाखवू शकतात. ते एकनाथ शिंदेने दाखवावं, ऑर्डर दाखवाव्या, याद्या दाखवाव्या, कुठल्या कामगार वर्गाला लावलं, ते चांगो शिंदेचा रेकॉर्ड अद्यावत आहे, तो त्यांच्या मुलाने ठेवलेला आहे. आज त्यांनी 4 मुलं घडवली, सरकारी क्षेत्रात लावली, कोणाच्या अध्यात नाही, कोणाच्या मध्यात नाही, कोणाच्या राजकारणात नाही. रवींद्र शिंदे घडला जो अभ्यासाने हुशार होता, बुद्धीने हुशार होता बाबांसारखा, म्हणून तो अभियंता घडला. काही नाही केलं, परीक्षा दिल्या, मोठं झालो, अभियंता झालो. ठाणे महानगरपालिकेचं काम करताना अनेक विकासांची कामं, प्रकल्प केले. मी कधी प्रभागात काम नाही केलं. नगर अभियंत्याने विश्वासाने केडी लाला
त्या काळी आल्यानंतर 14 वर्ष 2000च्या कालावधीमध्ये PhD म्हणून आले आणि नगर अभियंता म्हणून झाले. ते 14 वर्ष काम केलं. तर लालासाहेबांनी व्हिजिट द्यायचे होते त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला, माझ्यावर संपूर्ण विश्वासाने काम सोपवलं. ते मी विविध सार्थ लावलं. आज सर्व ठाण्यातील लोकांनी, लोकप्रतिनिधींनी त्या काळच्या मला पत्रकं दिले, चांगलं काम केल्याबद्दलचं पत्रकं दिलेली आहे, अजून ते रेकॉर्डवरती आहेत. असं चांगलं काम करणाऱ्या माणसाला तुम्ही एकाएकी 2020च्या कोविड कालावधीमध्ये निलंबित करता, परत 6 महिन्यांनी परत निलंबित करता. असं मी तुमचं काय घोडं मारलं होतं, काय खाल्लं होतं, काय बिघडलं होतं? प्रामाणिक काम करणं गुन्हा आहे का? नाही ना. आज तो संताप माझ्या उरी भरलेला आहे. तो सातत्याने बाहेर येतोय. तो बाहेर काय येतोय? तर मला का निलंबित केलं हा माझा सवाल आहे. ज्या कामासाठी निलंबित केले त्याची चौकशी करावी असं मी आयुक्तांनी सातत्याने मागणी करतोय. कामगारांची थकीत देणी आहेत. आम्ही रिटायर्ड झालो. माझ्या 4 पदोन्नत्या खाल्ल्या गेल्या, रिटायर्ड झालो, पण त्या काही आल्या नाहीत. परंतु रिटायर झाल्यानंतर माझा जो हक्क अधिकार होता पदोन्नतीचा तो मी आयोगाकडे मांडला. आयोगाने ऑगस्टमध्ये नोटीस दिली 12 ऑगस्टला आयुक्ताला, परंतु अद्याप 8-9 महिने झाले तो अहवाल जात नाही. म्हणून पुन्हा आनंदराज आडसूळ जे आहेत अध्यक्ष आहेत मागासवर्गीय, त्यांनी माझे संघटनात्मक पत्र पाहिलं, मुख्यमंत्र्यांचं नाव बघितलं आणि त्यांनी तात्काळ आयुक्तांना पुन्हा नोटीस धाडली. आत्ता फेब्रुवारीमध्ये 2 फेब्रुवारीमध्ये नोटीस धाडली आणि तात्काळ त्यांनी खुलासा उत्तर मागितले. आम्हाला रवींद्र शिंदेंना न्याय द्यायचा आहे, अनुसूचित जाती वर्गाचे आहेत, न्याय द्यायचा आहे अशी भावना आहे. त्यामुळे रवींद्र शिंदे जरी सेवानिवृत्त झाला असेल त्याचे 4 पदोन्नतीच्या भत्ते त्यांना लागू होणार, पेन्शन वाढणार. म्हणून माझा सेवेचा फायदा मला मिळावा म्हणून मी लढत आहे. 10 वर्ष लढतोय, संघर्षात्मक लढतोय. न्याय हा मिळाला पाहिजे. आज शासन GR तो 10 जूनला आला 25ला, त्याच्या अंतर्गत मला तांत्रिक अधिकारी म्हणून मी नियुक्ती मागवलेली आहे. जितेंद्र आव्हाड साहेबांनी शिफारस पत्र दिलेलं आहे. आज त्या कामालाही जानेवारीपासून तर ही जानेवारी झाली, वर्ष लागतो का? आज नगर अभियंत्याने मी उपरात्मक शेरे दिलेत, नगर अभियंत्याने उपरोधक शेरे दिलेत की कर्मचाऱ्यांचा इत्याभूत रेकॉर्ड सादर करा असा रिमार्क शेरा दिला आहे. बॅक रेकॉर्ड कर्मचाऱ्यांचा इत्याभूत बॅक रेकॉर्ड सादर करा. बॅक रेकॉर्ड कर मी सफाई कामगार होतो की काय? वर्ग 1चा अभियंता आहे, कार्यकारी अभियंता राहिलेलो आहे, वर्ग 1 वर काम केलेलं आहे, डॅशिंगमध्ये काम केलेलं आहे, विविध कामे लावलेले आहेत, बहुउद्देशीय प्रकल्प लागलेले आहेत. रस्ता रुंदीकरण असो की ट्रान्झिट काम असो की ड्रेनेज विभाग असो की नाला विभागाचे विविध DPR घडवलेत, नाले मार्गी कामं लागले, ड्रेनेज मार्ग कामी लागले. आम्ही विविध विभाजन करून कामाचं लोडून दुसऱ्या विभागाला दिले, पण कामे मार्गी लावली ना. कामे मार्गी लावली, कुठल्या कामांना ती लोकांची पक्षीय शिवसेनेची असेल, कोणाचे काय असेल, लोकप्रतिनिधी असेल, सगळ्यांची कामं केली. कोणाला शुल्लक बाकी ठेवलं नाही रवींद्र शिंदे. पण रवींद्र शिंदेवर कोण असा खार खाऊन होता की ज्याने रवींद्र शिंदेला सस्पेंड करावं लागलं? तो म्हणजे एकमेव होता, तो नासक्या नरेश म्हस्क्या. तो एकमेव होता, तो नासक्या त्याने नरेश म्हस्क्या. त्याने माझ्या मागे जानेवारीमध्ये पोरं ठेवली होती. जानेवारीमध्ये ज्या निवडणुकाचा माहोल चालू होता, गडकरीमध्ये मला येऊन दम देतो, अरे का रे आम्हाला शिव्या देतो. अरे रवींद्र शिंदेला कधी शिव्याच देता आलेल्या नाहीत. एकनाथराव शिंदेने तुम्हाला तुमच्या दालनात सांगितलेलं आहे. माझी चुकी आहे, रवींद्र शिंदेला निलंबित केलं, मी केलं, माझी चुकी आहे. नऱ्या तुझ्यामुळे झालं, तू सांगितलं म्हणून मी त्याला सस्पेंड केलं. आता रवींद्र शिंदेसारखा माणूस नाही काम करणारा प्रामाणिक, असं प्रमाणपत्र एकनाथराव शिंदेने देऊन सुद्धा नरेश म्हस्के मला विचारायला येतो, तू आम्हाला शिव्या का देतो? आता कालचीच परवाची ह्या आठवड्यातली विकास रेपाळे येतो, दुसऱ्या मळ्यावर मला विचारतो, अरे काय रे तू आमच्या साहेबाबद्दल अनापशनाब लिहितो. अरे त्यांना विचारा मला सस्पेंड का केलं. नजीब मुल्लाला विचारा मला सस्पेंड का केलं. कोणता गुन्हा केला होता तुमचा? 22 तारखेला फेब्रुवारीला मागच्या 2021च्या 22 फेब्रुवारीला आनंद तळे वारले आणि इकडे स्थायी समिती चालू होते. संजय भोईर रवींद्र शिंदेचं नाव घेतो.